Hello students and welcome back to our online teaching class. Myself Jagtap Kedi. Last lecture we have started second chapter, meaning and fundamentals of double entry bookkeeping. Under this chapter we have studied meaning and definition of double entry bookkeeping, methods of recording accounting information and advantages of double entry bookkeeping system. I hope you all understood this concept. Today's lecture I will explaining next concept, classification of accounts. So let's start our lecture. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स की ज्याला खात्यांचे वर्गीकरण असे म्हटले जाते. मीनिंग ऑफ अकाउंट्स. An account is a summarized record of transaction relating to a particular person, asset, liability, particular head of expenses or income recorded at one place. In day-to-day business activity, large number of business transactions take place. If affect the several accounts, at the end of certain period of time, it is necessary for the businessman to balance the account to find out the information like total capital, total liabilities and assets, total income and expenses, etc. of the business. आता हे जे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स आपल्याला सांगितलेलं आहे की ज्यामध्ये वर्गीकरण केलं जातं, हे अकाउंटचं वर्गीकरण केलं जातं. यामध्ये याचा अर्थ आपल्याला काय सांगितलेला आहे की विशिष्ट व्यक्तींच्या संदर्भात विशिष्ट संपत्ती की ज्याला आपण ॲसेट्स, देयता की ज्याला आपण लायबिलिटी म्हणतो, विशिष्ट उत्पन्न व खर्चावरील म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर जे आहेत, तसेच विशिष्ट ठिकाणी नोंदवलेला खर्च ज्या खात्यात लिहिला जातो त्याला अकाउंट असे म्हणतात. दिवसेंदिवस व्यापारात होणाऱ्या व्यवहारांची संख्या ही वाढत असून ही संख्या अनेक अकाउंटला प्रभावित करते. काही विशिष्ट कालावधीत तर व्यावसायिकाला खालील माहिती शोधण्यासाठी अकाउंटिंग बॅलन्स करणे हे अनिवार्य म्हणजे सक्तीचं झाले आहे. जसे की एकूण भांडवल म्हणजे टोटल कॅपिटल, एकूण देयता टोटल लायबिलिटी आणि एकूण संपत्ती म्हणजे टोटल ॲसेट्स आणि एकूण उत्पन्न आणि खर्च म्हणजे यालाच काय म्हटलं जातं, अकाउंट असे म्हटले जाते. म्हणून इथे सांगितलेलं आहे की विशिष्ट व्यक्तींच्या संदर्भात विशिष्ट संपत्ती, देयता, विशिष्ट उत्पन्न व खर्चावरील तसेच विशिष्ट ठिकाणी नोंदवलेला खर्च ज्या खात्यात लिहिला जातो त्याला अकाउंट असे म्हटले जाते. पुढे आपल्याला काही ऑथरच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. डेफिनेशन ऑफ अकाउंट. An account is summarized record of transaction affecting one person, one kind of property or one class of gains or losses. J.R. Botley. याचा अर्थ की जे ऑथर आहेत जी आर बॉटलीबॉय यांच्या मते संपत्तीवर किंवा एका प्रकारचा लाभ किंवा हानीवर प्रभाव करणाऱ्या व्यवहारांच्या सारांश रूपाने केलेली नोंद म्हणजेच अकाउंट होय. सेकंड डेफिनेशन आहे कार्टर यांची. An account is a ledger record in summarized form of all the transactions that have taken place with the particular person or thing specified. आर.एन. कार्टन यांच्या मते अकाउंट म्हणजे विशिष्ट वस्तू किंवा व्यक्तींच्या संदर्भात घडलेल्या सर्व व्यवहारांची सारांश रूपाने लेजर रेकॉर्डमध्ये केलेली नोंद म्हणजेच अकाउंट होय. म्हणजे अशी डेफिनेशन आपल्याला अकाउंटची इथं दिलेली आहे. पुढे नेक्स्ट आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स दिलेले आहेत. म्हणजे जे अकाउंट आहेत त्यांचं क्लासिफिकेशन कोणकोणत्या अकाउंटमध्ये केलेलं आहे ते पुढे आपल्याला इथे दिलेलं आहे. क्लासिफिकेशन अकाउंट. देअर आर टू क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, पर्सनल अकाउंट अँड इनपर्सनल अकाउंट. म्हणजे क्लासिफिकेशन अकाउंटमध्ये अकाउंटचं वर्गीकरण हे दोन अकाउंटमध्ये केलेलं आहे. एक पर्सनल अकाउंट आणि दुसरं इनपर्सनल अकाउंटमध्ये केलेलं आहे. पर्सनल अकाउंटमध्ये परत 3 अकाउंटमध्ये त्याचं पर्सनल अकाउंटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. एक नॅचरल पर्सन अकाउंट, दुसरं आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि थर्ड रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. नॅचरल पर्सनल अकाउंट. आता यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे अकाउंट येतात त्याचे खाली आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत. सुनीताज अकाउंट, अशोक्स अकाउंट, सुहास अकाउंट हे आपल्याला इथे खाली
नॅचरल पर्सन अकाउंटचे इथे कोणकोणते अकाउंट येतात नॅचरल पर्सनल अकाउंटमध्ये, त्याच्या इथे त्यांनी आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आर्टिफिशियल पर्सनल अकाउंटमध्ये नेमके कोणकोणते अकाउंट आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आहेत त्याचे खाली आपल्याला त्यांनी इथं अकाउंट्स दिलेले आहेत. एक पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकाउंट, राधिका स्पोर्ट्स क्लब अकाउंट अँड बँक ऑफ इंडिया अकाउंट. त्यानंतर थर्ड जे अकाउंट आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट, त्यामध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट, प्रीपेड एक्सपेन्सेस अकाउंट, इन्कम रिसीव्ह इन ॲडव्हान्स अकाउंट अँड ॲक्युरेट इन्कम ऑर आउटस्टँडिंग इन्कम. म्हणजे अशा प्रकारे पर्सनल अकाउंटचं त्यांनी क्लासिफिकेशन या 3 अकाउंटमध्ये दिलेलं आहे. नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. आणि या अकाउंटमध्ये नेमके कोणकोणते अकाउंट येतात त्याचे इथे आपल्याला त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटमध्ये सेकंड जे अकाउंट आपल्याला दिलेलं आहे इम्पर्सनल अकाउंट. त्यामध्ये 2 अकाउंट दिलेले आहेत इम्पर्सनल अकाउंटमध्ये पण. त्याचं इम्पर्सनल अकाउंटचं 2 अकाउंटमध्ये परत क्लासिफिकेशन केलेलं आहे, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये पुन्हा 2 अकाउंटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, टँजिबल रिअल अकाउंट आणि इनटँजिबल रिअल अकाउंट. खाली आपल्याला टँजिबल रिअल अकाउंटचे एक्झाम्पल दिलेले आहेत, कम्प्युटर अकाउंट, कॅश अकाउंट, मशिनरी अकाउंट. आणि इनटँजिबल रिअल अकाउंटचे काय एक्झाम्पल दिलेत, गुडविल अकाउंट, पेटंट अकाउंट, कॉपीराईट अकाउंट. आणि त्याचप्रमाणे नॉमिनल अकाउंटचे पुन्हा 2 क्लासिफिकेशन दिलेले आहेत 2 अकाउंटमध्ये, जे की आहे एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि इन्कम अँड गेन्स. एक्सपेन्सेस अँड लॉसेसमध्ये काय एक्झाम्पल दिलेले आहेत त्यांनी, स्टेशनरी अकाउंट, परचेस अकाउंट, ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट. आणि इन्कम अँड गेन्समध्ये इंटरेस्ट रिसीव्ह अकाउंट, डिस्काउंट रिसीव्ड अकाउंट आणि सेल्स अकाउंट. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स इथं दिलेलं आहे की जे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटमध्ये 2 अकाउंट आहेत, पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटमध्ये पुन्हा 3 अकाउंटमध्ये क्लासिफिकेशन पर्सनल अकाउंटचं केलेलं आहे, एक नॅचरल पर्सनल अकाउंट, दुसरं आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि तिसरं रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. आणि इम्पर्सनल अकाउंटचं क्लासिफिकेशन पुन्हा 2 अकाउंटमध्ये केलेलं आहे, एक रिअल अकाउंट आणि एक नॉमिनल अकाउंट. आणि रिअल अकाउंटचं क्लासिफिकेशन हे टँजिबल रिअल अकाउंट आणि इनटँजिबल रिअल अकाउंटमध्ये केलं आहे. आणि नॉमिनल अकाउंटचं क्लासिफिकेशन ही एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि इन्कम अँड गेन्समध्ये केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे इथे आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटचा इथे त्यांनी चार्ट इथं दिलेला आहे की त्याप्रमाणे इथे क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता हे प्रत्येक अकाउंटचं एक्सप्लेनेशन आपल्याला पुढे दिलेलं आहे, ते आपण एक्झाम्पल सहित इथे बघूयात. इच टाईप ऑफ अकाउंट इज एक्सप्लेन्ड बिलो विथ एक्झाम्पल. आता हे प्रत्येक जे टाईप आहे ते आपल्याला प्रत्येक टाईप इथं एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे विथ एक्झाम्पल. फर्स्ट जे अकाउंट आहे पर्सनल अकाउंट, की ज्याला आपण वैयक्तिक किंवा व्यक्तिगत अकाउंट असे म्हणतो. दीज अकाउंट रिप्रेझेंट अ पर्सन अँड ग्रुप ऑफ अ पर्सन विथ whom बिझनेस डील्स. दीज अकाउंट्स आर क्लासिफाईड इंटू फॉलोइंग 3 कॅटेगरीज. याचा अर्थ की पर्सनल अकाउंट म्हणजे नेमकं कशा प्रकारचं अकाउंट आहे की व्यक्ती किंवा व्यक्ती समूहासोबत घडणाऱ्या व्यावसायिक व्यवहारांच्या अकाउंटचा वैयक्तिक किंवा पर्सनल अकाउंटमध्ये समावेश होतो म्हणून सांगितलेलं आहे. आता हे जे पर्सनल अकाउंट आहे त्या पर्सनल अकाउंटच्या खाली आपल्याला 3 कॅटेगरीमध्ये ते पर्सनल अकाउंट काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. त्यातलं फर्स्ट जे आहे नॅचरल पर्सनल अकाउंट, की नॅचरल पर्सन्स अकाउंट की ज्याला आपण नैसर्गिक वैयक्तिक अकाउंट असं म्हणतो. अकाउंट रिलेटिंग टू इंडिव्हिज्युअल वुमन बीइंग्स, फॉर एक्झाम्पल राजेश अकाउंट, सुमित अकाउंट, सुषमाज अकाउंट आणि वैभवज अकाउंट एक्सेट्रा. आता हे जे नॅचरल पर्सनल अकाउंट आहे याचा अर्थ काय की नॅचरल पर्सन्स अकाउंट हे व्यक्तिगत व्यवहारांशी म्हणजे इंडिव्हिज्युअल वुमन बीइंगशी काय आहे संबंधित आहेत. आता नॅचरल पर्सन अकाउंटचे आपल्याला इथं एक्झाम्पल त्यांनी काय दिलेलं आहे, राजेश अकाउंट म्हणजे हे नॅचरल पर्सनल अकाउंट झालं, सुमित अकाउंट्स, सुषमाज अकाउंट, वैभवज अकाउंट म्हणजे हे सगळे अकाउंट काय आहेत नॅचरल पर्सनल अकाउंट आहेत म्हणून आपल्याला इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर सेकंड आपल्याला टाईप काय दिलेला आहे आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट की ज्याला आपण काय म्हणतो कृत्रिम वैयक्तिक अकाउंट, की ज्याला कृत्रिम वैयक्तिक खाते असं म्हटलं जातं. आर्टिफिशियल पर्सन मीन्स इन्क्लूड अकाउंट ऑफ ऑर्गनायझेशन असोसिएशन विच आर क्रिएटेड बाय लॉ. आता हे जे कृत्रिम वैयक्तिक अकाउंट आहे, कृत्रिम व्यक्ती म्हणजेच काय की कायद्याने
कृत्रिम व्यक्ती म्हणून मान्यता पावलेल्या संघटना किंवा संस्था किंवा क्लब इत्यादी यांना काय म्हटलं जातं? कृत्रिम वैयक्तिक अकाउंट, की ज्याला आर्टिफिशियल पर्सन्स अकाउंट असं म्हटलं जातं. यांची व्यावसायिक दृष्टिकोनातून झालेल्या अकाउंटचा समावेश या आर्टिफिशियल अकाउंटमध्ये केला जातो. म्हणून इथे त्याने आपल्याला एक्झाम्पल काय दिलेलं आहे? बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट, ABC अँड कंपनी अकाउंट आणि रिक्रिएशन क्लब अकाउंट, म्हणजे हे सगळे काय आहेत? आर्टिफिशियल पर्सन्स अकाउंट आहेत म्हणून इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर थर्ड आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट, की ज्याला आपण प्रतिनिधिक वैयक्तिक अकाउंट असे म्हणतो. These account represent a certain person or group of person in business dealing. Account relating to outstanding and prepared item are called a representative personal account. आता हे जे अकाउंट आहे की हे अकाउंट विशिष्ट व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाच्या घडामोडींचे प्रतिनिधित्व करत असते. अकाउंट्स रिलेटिंग टू आउटस्टँडिंग और प्रीपेड आयटम या स्वरूपाचे व्यवहार यामध्ये काय केले जातात? समाविष्ट केले जातात. म्हणून याचं एक्झाम्पल आपल्याला काय दिलेलं आहे? आउटस्टँडिंग रेंट अकाउंट, इन्कम रिसीव इन ॲडव्हान्स अकाउंट अँड प्रीपेड वेजेस अकाउंट. हे काय आहेत? सगळे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहेत. म्हणजे अशा प्रकारे पर्सनल अकाउंटचं क्लासिफिकेशन हे 3 अकाउंटमध्ये दिलेलं आहे, की जे नॅचरल पर्सनल अकाउंट, की जे नैसर्गिक वैयक्तिक अकाउंट असतात, की ज्याचा संबंध हे कशाशी असतो? की याचा संबंध हे व्यक्तिगत व्यवहारांशी म्हणजे इंडिव्हिज्युअल होम बिंगशी याचा संबंधित असतो. म्हणून याचं आपल्याला एक्झाम्पल राजेश अकाउंट, सुषमाज अकाउंट इथं दिलेलं होतं. आणि सेकंड जे क्लासिफिकेशन या अकाउंटचं सांगितलेलं आहे आर्टिफिशियल पर्सन अकाउंट, की ज्याला आपण कृत्रिम वैयक्तिक अकाउंट असे म्हणतो. म्हणजे ज्या संस्थांना किंवा संघटनांना कायद्याची मान्यता असते त्यांना आपण कृत्रिम वैयक्तिक अकाउंट असे म्हणतो, की ज्याला आपण आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. फॉर एक्झाम्पल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र हे सगळे त्याचे एक्झाम्पल आहेत. आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणजे एक प्रतिनिधित्व करणारं हे अकाउंट असतं. इथे फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे? आउटस्टँडिंग अकाउंट अँड प्रीपेड रिसिव्ड, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. म्हणजे अशा प्रकारे हे आपल्याला पर्सनल अकाउंटमध्ये त्याचे पर्सनल अकाउंटचं 3 क्लासिफिकेशन या अकाउंटमध्ये केलेलं होतं. म्हणजे अशी इन्फॉर्मेशन आपल्याला इथे दिलेली आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्समध्ये सेकंड अकाउंट आपल्याला दिलेलं आहे इन पर्सनल अकाउंट, की ज्याला आपण अवैयक्तिक खाते असे म्हणतो. इन पर्सनल अकाउंट आर क्लासिफाईड इंटू फॉलोइंग 2 कॅटेगरीज. आता हे इन पर्सनल अकाउंट खाली 2 भागात डिवाइड केलेलं आहे. फर्स्ट आहे रिअल अकाउंट, की ज्याला आपण वास्तविक खाते असे म्हणतो. These accounts represent assets and properties owned by the business. The following are the types of real account. रिअल अकाउंट म्हणजे ज्याला आपण वास्तविक खाते असे म्हणतो. मालमत्ता आणि संपत्तीचे व्यवहार नोंदवण्यासाठी जे अकाउंट ओपन केलं जातं त्याला कोणतं अकाउंट म्हटलं जातं? रिअल अकाउंट असे म्हटलं जातं. रिअल अकाउंटचे परत आपल्याला पुढे 2 टाईप्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे टँजिबल रिअल अकाउंट. टँजिबल रिअल अकाउंट याचा अर्थ काय? की मूर्त वास्तविक खाते. टँजिबल रिअल अकाउंट मीन्स दी ॲसेट अँड प्रॉपर्टीज विच कॅन बी सी, टच्ड अँड फील्ड. फॉर एक्झाम्पल मशनरी अकाउंट, मोटार कार अकाउंट, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट एक्सेट्रा. टँजिबल रिअल अकाउंट याचा अर्थ काय? की अशी मालमत्ता व संपत्ती की जी आपण डोळ्याने पाहू शकतो, त्या संपत्तीला आपण स्पर्श करू शकतो आणि त्या संपत्तीचे मोजमाप आपल्याला करता येते. अशा प्रकारच्या संपत्तीला, मालमत्तेला किंवा प्रॉपर्टीचा ज्या अकाउंटमध्ये समावेश केला जातो त्या अकाउंटला कोणतं अकाउंट म्हटलं जातं? टँजिबल रिअल अकाउंट असं म्हटलं जातं. त्यामुळेच आपल्याला एक्झाम्पल काय दिलेलं आहे? मशनरी अकाउंट. म्हणजे आपण मशीन ते डोळ्याने पाहू शकतो, त्याला आपण स्पर्श करू शकतो, त्या संपत्तीचा आपण मोजमापसुद्धा करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला मोटार कार अकाउंट दिलेलं आहे. स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट म्हणजे त्याला टँजिबल रिअल अकाउंट असं म्हटलं जातं. त्यानंतर रिअल अकाउंटमध्ये सेकंड टाईप आपल्याला काय दिलेलं आहे? इनटँजिबल रिअल अकाउंट म्हणजेच अमूर्त वास्तविक खाते. इनटँजिबल रिअल अकाउंट मीन ॲसेट विच कॅन नॉट बी सीन, टच ऑर फील बट दे कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ मनी. फॉर एक्झाम्पल गुडविल अकाउंट, पेटेंट्स अकाउंट, ट्रेडमार्क अकाउंट, कॉपीराईट अकाउंट एक्सेट्रा.
आता इनटँजिबल रिअल अकाउंट म्हणजे टँजिबल रिअल अकाउंटच्याच अपोजिट ही कन्सेप्ट आहे की आपण टँजिबल रिअल अकाउंट, टँजिबल याचा मूर्त, तर इनटँजिबल म्हणजे अमूर्त. याचा अर्थ काय की अशी संपत्ती की जी आपण डोळ्याने पाहू शकत नाही किंवा तिला आपण स्पर्शसुद्धा करू शकत नाही, पण त्याचा आपण पैशाच्या स्वरूपात मोजमाप करता येते. अशा संपत्तीच्या अकाउंटला काय म्हटलं जातं? इनटँजिबल रिअल अकाउंट असे म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल गुडविल अकाउंट. गुडविल अकाउंट याचा अर्थ काय की गुडविल आपण लास्ट टॉपिकमध्ये गुडविल ही टर्म बघितली होती अकाउंटिंग टर्ममध्ये. गुडविल याचा अर्थ काय की एक प्रकारचा नावलौकिक, म्हणजे नावलौकिक हे आपण पाहू शकत नाही किंवा त्याला स्पर्श करू शकत नाही, पण त्याचा आपल्याला मोजमाप करता येतं. म्हणजे एक प्रकारची प्रेस्टीज आपली काय आहे, आपलं जर एखादा बिझनेस असेल तर त्याचं रेप्युटेशन किंवा त्याची एक प्रकारची प्रेस्टीज असते, ती मार्केटमध्ये त्याचं रेप्युटेशन कसं आहे, म्हणजेच एक प्रकारचं तुमच्या मार्केटमध्ये तुमच्या व्यवसायाचा नावलौकिक काय आहे. म्हणजेच काय की त्या ॲसेटला किंवा त्याला गुडविलला आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, पण त्याचा आपण पैशात तिथे मोजमाप करू शकतो. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल म्हटलं तर पेटंट्स अकाउंट. त्यानंतर ट्रेडमार्क अकाउंट. ट्रेडमार्क म्हणजे काय की व्यापाऱ्यांची निशाणी किंवा मालांवर व्यापारी मुद्रा असतात, त्याला आपण ट्रेडमार्क म्हणतो. त्यानंतर कॉपीराईट अकाउंट. कॉपीराईट अकाउंट म्हणजे कॉपीराईट मीन्स टू दी लीगल राईट ऑफ दी ओनर ऑफ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी. म्हणजेच काय की हक्क, ग्रंथांवरचा हक्क किंवा हक्क मिळवणे, म्हणजे एक प्रकारचं कॉपीराईट, तुम्हाला हक्क मिळवता येतो. म्हणजे हे एक्झाम्पल आपल्याला कशाचे सांगितलेले आहेत, हे एक्झाम्पल आपल्याला इनटँजिबल रिअल अकाउंटचे इथे सांगितलेले आहेत. त्यानंतर ना सेकंड अकाउंट आपल्याला इथं दिलेलं आहे इनपर्सनल अकाउंटमधलं नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट याचा अर्थ काय की त्याला काय म्हटलं जातं, नामधारी खाते असं त्याला म्हटलं जातं. The accounts of expenses, losses, income and gains are called as nominal accounts. याचा अर्थ काय की जे एक्सपेन्सेस आहेत, लॉसेस आहेत किंवा इन्कम अँड गेन्स आहेत, या अकाउंटला नॉमिनल अकाउंट असे म्हटलं जातं. उदाहरण वेजेस अकाउंट, स्टेशनरी अकाउंट, सॅलरी अकाउंट, डिप्रिसिएशन अकाउंट, कमिशन रिसीव्ह अकाउंट, डिस्काउंट रिसीव्ड अकाउंट. म्हणजे हे काय आहेत ते नॉमिनल अकाउंट आहेत म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स की ज्यामध्ये त्या अकाउंटचं दोन अकाउंटमध्ये क्लासिफिकेशन आपण बघितलं होतं. फर्स्ट होतं पर्सनल अकाउंट आणि सेकंड होतं इनपर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटमध्ये परत त्याचं क्लासिफिकेशन आपण 3 अकाउंटमध्ये बघितलं. पहिलं होतं नॅचरल पर्सन अकाउंट, त्यानंतर आर्टिफिशियल पर्सन अकाउंट आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. आणि इनपर्सनल अकाउंटमध्ये पुन्हा 2 अकाउंट होते, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये पुन्हा आपण 2 त्याचे टाईप्स बघितले, टँजिबल रिअल अकाउंट आणि इनटँजिबल रिअल अकाउंट. आणि नॉमिनल अकाउंटमध्ये आपल्याला परत इन्कम, एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि इन्कम अँड गेन्स असे 2 टाईप्स दिलेले होते. म्हणजे अशा प्रकारे आपण इथे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स याची इन्फॉर्मेशन इथे विथ एक्झाम्पल घेतलेली आहे. पुढे आपल्याला डेबिट अँड क्रेडिट म्हणजे नावे आणि जमा. आता डेबिट मीन्स DR, लेफ्ट हँड साईड ऑफ ॲन अकाउंट इज कॉल्ड अ डेबिट. म्हणजेच काय की डेबिट साईड याचा अर्थ काय की अकाउंटच्या डाव्या बाजूला नावे बाजू म्हणजे डेबिट साईड म्हणतात. तर क्रेडिट, राईट हँड साईड ऑफ ॲन अकाउंट इज कॉल्ड क्रेडिट साईड. म्हणजे अकाउंटच्या उजव्या बाजूला जमा बाजू म्हणजे क्रेडिट साईड म्हणतात. म्हणजे जी अकाउंटची डावी बाजू असते त्याला डेबिट साईड आणि अकाउंटची जी उजवी बाजू असते ती क्रेडिट साईड. त्यानंतर ना नेक्स्ट आपल्याला डेबिट आणि क्रेडिटचे गोल्डन रूल्स सांगितलेले आहेत. गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. डेबिट साईड आणि क्रेडिट साईडचे गोल्डन रूल्स आपल्याला इथे सांगितलेले आहेत. गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट ट्रेडिशनल अप्रोच. गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट फॉर डिफरंट अकाउंट. म्हणजे गोल्डन रूल्स ऑफ डेबिट आणि क्रेडिटचे आपल्याला इथे रूल्स जे दिलेले आहेत ते 3 अकाउंटचे रूल्स दिलेले आहेत. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. जे आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स बघितलं होतं की ज्यामध्ये आपण पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट बघितलं होतं. आता त्याचेच आपल्याला इथे डेबिट अँड क्रेडिटचे काय सांगितलेले आहेत, गोल्डन रूल इथे सांगितलेले आहेत. फर्स्ट जे अकाउंट आहे पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचं काय गोल्डन रूल आहे, डेबिट दी रिसिव्हर, क्रेडिट दी गिव्हर. याचा अर्थ काय की लाभ घेणाऱ्याला आपण काय करत असतो, डेबिट करतो आणि लाभ देणाऱ्याला आपण काय करत असतो, तिथे क्रेडिट करत असतो. आता फॉर एक्झाम्पल इथे जर आपण बघितलं